अजब रमा राघवची जोडी। राघव पुरोहित कुठे आहे मला काय माहित। ताई ताई तू बघ राघव दादा। अशी काय ही नेहमीच चिडलेली असते। कोणीच माझ्या राघवरावांकडे काय काम आहे। देवा प्लीज माझ्या राघवरावांना याच्यापासून दूर ठेव। राघवा ती बघ तिखट मिरची। रमा मॅडम तुम्हाला आता मंदिरात बघून मला खूप आनंद झाला, तेही महाशिवरात्रीसाठी। रमा मॅडम वाव आता तुमचा ॲटिट्यूड कुठे गेला राघव सर। ऑफिस मध्ये तर रमा रमा करत होता, आता काय झालं। ते ऑफिस होतं रमा मॅडम, तिथे मी तुमचा टीम लीडर होतो, तेव्हा तसं वागणं गरजेचं होतं म्हणून मी तसं केलं। खरं तर तुमचं आधीचं वागणं बघून मला असं वाटलंच नव्हतं की तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आणावा लागेल, धाक दाखवावा लागेल। म्हणजे राघव दादा रमाताई असं काय वागली। ते रमा मॅडमना माहिती आहे। ताई मला नाही माहित। अहो असं कसं, त्या दिवशी तुम्ही नाही का मनमोकळेपणाने माझ्या समोर कबूल केलं की तुम्ही जे वागलात ते सगळं चूक होतं म्हणून। अतिशय गोड पद्धतीने तुम्ही मला सॉरी म्हणालात। आणि त्याहूनही गोड चॉकलेट दिलत मला। हो रमाताई हो राघव मला वाटलं होतं की ती आपल्या मैत्रीची एक छान सुरुवात असेल, पण मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवला। मग नाईलाजानी मला टीम लीडरच्या भूमिकेत जावं लागलं। पण आज इथे ईश्वर चरणी आपण दोघंही भक्त आहोत, त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा ज्याप्रमाणे मी आदर करतो त्याप्रमाणे मी तुमचाही आदर करणार। रमाताई बोल ना, अगं तू चिडलेस ना। हो बोलते ना राघव, मी तुझ्यावर चिडलीये। हो रमा मॅडम तुम्ही ह्याला अरे तुरे का करताय। हे तुमचे टीम लीडर आहेत, विसरलात का। ए ते ऑफिस मध्ये हे ऑफिस दिसतंय तुला। आत्ताच तुझा राघव म्हणाला ना इथे आपण टेम्पल मध्ये सगळे सेम होत म्हणून। अगदी बरोबर, इथे तुम्ही मला काहीही म्हणू शकता। सो आता मला सांग राघव, तू सगळ्यांचा रिस्पेक्ट करतोस ना, मग माझ्या मॉम डॅडचा रिस्पेक्ट का नाही केलास। काय अहो पण तुमच्या पालकांचा अनादर मी कधी केला। हे बघ राघव, तू असं कठीण कठीण मराठीमध्ये बोलत जाऊ नकोस। किती वेळा सांगितलंय तुला। आधी मला सांग, माझ्या पॅरेंट्सचा फोटो असलेला बॅनर तूच खाली टाकलास ना। हो हाऊ डेअर यू।
माझ्या पॅरेंट्सचा फोटो असलेला बॅनर खाली का टाकला? सगळे जण त्याच्यावरनं चालत गेले, माझ्या मॉम डॅडच्या फेस वरून चालत गेले. असं का केलंस तू? टेल मी. हा जो एवढा मोठा प्रोग्राम होतोय ना इथे, ते सगळं माझ्या डॅडच्या पैशातून होतंय. इथे लाईट, डेकोरेशन, फ्लावर, प्रसाद सुद्धा माझ्या डॅडने स्पॉन्सर केलंय म्हणून होतं इथे सगळं. या टेम्पलची रिडेव्हलपमेंट सुद्धा ना माझ्या डॅडच्या पैशातून झाली. आणि त्याचा एक बॅनर तुला टॉलरेट नाही झाला, तो तू काढून फेकून दिलास. लाज नाही वाटत तुला? रे राघवा, एवढं का ऐकून घेतोय? बोल काहीतरी. हा काय बोलेल? याला चांगलंच माहितीये आज इथे जे काय होतंय ते माझ्या डॅडच्या पैशातून. जर का त्याने स्पॉन्सर नसतं केलं ना, तर आज इथे जे काय होतंय ते पॉसिबल झालंच नसतं. पण अभि, याचा ऍटिट्यूड बघतोस ना, ते बॅनर खाली पाडलं तरी सुद्धा याच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. शेमलेस. क्रोधो मूल मनर्थानाम. क्रोध हा संसार बंधन. धर्मक्षयकरः क्रोधः तस्मात् क्रोधम विवर्जयेत. अर्थात क्रोध हे सगळ्या संकटांचं मूळ असतं. क्रोध हा धर्माचा नाश करतो आणि म्हणून आपल्याला क्रोधाचा त्याग करायलाच हवा. राघवने हात जोडलेत आणि काय बोलतायत ते काहीच कळत नाहीये मला. झाला आजचा क्लास झाला. ऑफिस मध्ये तेच, इथे पण तेच. मी जे विचारते त्याचं उत्तर दे ना. देणारच होतो, पण आधी तुमचा राग शांत होण्याची वाट बघत होतो. रमा मॅडम, तुम्ही कायमच एवढ्या तावातावाने बोलता का? राघव, तू माझ्या प्रत्येक गोष्टीवर ऑब्जेक्शन घेणार आहेस का? नाही, तसं नाही, पण तुमचा जप पूर्ण झाला असेल तर मी पुढे बोलतो. जप म्हणजे? अहो, सर्वसामान्य माणसं हा देवाच्या नावाचा जप करतात, पण तुम्ही गेला कित्येक वेळ पैसा ह्या शब्दाचा जप करत होतात. पण पैसा हा माणूस जन्माला आल्यानंतर कमवतो, पण या माणसाला जन्म दिला कोणी? तो जन्म त्या देवाने दिला. अहो, त्यानेच ही सगळी सृष्टी निर्माण केली. त्या नारायणाला, तुम्हाला, मला, अभिषेकला, इतकंच काय तर तुमच्या आई वडिलांना सुद्धा या देवानेच घडवलंय. मग मला सांगा, पैसा हा देवापेक्षा मोठा कसा झाला? म्हणून जर जप करायचा असेल तर तो देवाच्या नावाचा करा, पैशाचा नाही. तुम्ही मगाचपासून म्हणत होतात माझ्या डॅडचे पैसे, माझ्या डॅडचे पैसे. नक्कीच ते तुमच्या वडिलांनी स्वकष्टाने कमवले असते, पण म्हणून त्या पैशावर तुमच्या डॅडचं नाव लिहिलेलं नाही. पैसा आज एकाकडे, उद्या दुसऱ्याकडे, परवा अगदी भलत्याच माणसाकडे पोहोचू शकतो. पैशाला महत्व द्यावं, पण एका मर्यादेपर्यंत. महत्व द्यायचंच असेल तर ते चारित्र्याला द्या. माणसाचा खरा दागिना हे त्याचं चारित्र्य असतं. पैसा काय येईल जाईल, ऐश्वर्य सुद्धा येईल आणि जाईल, पण चारित्र्य नावाचा दागिना कायम तुमची संपत्ती बनून राहील. नाव लुक, मी इथे तुझं लेक्चर ऐकायला नाही आली. मी तुला एक सिंपल प्रश्न विचार, बॅनर खाली का टाकलं त्याचं उत्तर दे. मी जे बोलतोय ते तुम्ही पूर्णपणे ऐकलं तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळेल. मला सांगा, तुम्हाला या पैशातून काय मिळतं? राघव, किती चाइल्डिश आहेस रे तू. तुला एवढं सुद्धा माहित नाही पैशांवर अख्खं जग चालतं. हे जे आता तू श्लोक म्हणत होतास ना, ते म्हणायला एनर्जी लागते, आणि ती एनर्जी कुठून येते? फूड मधून. ते फूड विकत घेण्यासाठी पैसे लागतात. कळलं? काय लागतं? पैसे.
हे एवढं बेसिक अभिला पण कळतं. होणार आहे अभि? हो ताई. अगदी बरोबर आहे तुमचं. पैशानी आपण अन्न विकत घेऊ शकतो, पण त्याच पैशानी आपण भूक विकत घेऊ शकतो का? झोपण्यासाठी गादी नक्की विकत घेता येईल पैसे देऊन, पण त्या पैशानी आपल्याला झोप विकत घेता येईल का? आपण पैसे देऊन औषधं विकत घेऊ शकतो, पण ते पैसे देऊन तुम्ही आरोग्य कसं विकत घेणार आहात? आपण घड्याळ घेतो, ते घड्याळ आपण पैसे देऊनच घेतो, पण मला सांगा आपल्याला वेळ विकत घेता येईल का पैसे देऊन? काय रमा मॅडम, आहे का काही उत्तर? तुमच्या वडिलांनी पैसे देऊन आजचा हा कार्यक्रम, मंदिराचा हा जीर्णोद्धार हा जरूर केला, पण तो स्वखुशीने. ते पैसे आम्ही मागितले नाही. ते पैसे नसते मिळाले तरी आजची ही पूजा झालीच असती, कारण पूजा करण्यासाठी मनात श्रद्धेची गरज असते, पैशांची नाही. अहो, पूजेसाठी देवाच्या अंगावर दागदागिने चढवायची काही गरज नसते. माणूस काय, माणूस तर दगडात सुद्धा देव शोधतो. अहो, पिंडीवरती बेलाचं एक पान ठेवूनही पूजा होते. जेव्हा देवाची सजावट करून त्यावर आपलं नाव मिरवलं जातं तेव्हा ती भक्ती नसते, ते फक्त ऐश्वर्य मिरवणं असतं. ते तुम्ही करू नका रमा मॅडम. देणगी द्यावी तर ती देवासारखी, अमाप आणि अनामिक. अहो, देवाने आपल्याला काय नाही दिलं? आपल्याला राहण्यासाठी धरती दिली, श्वास घेण्यासाठी हवा दिली, पिण्यासाठी पाणी दिलं, आणि या सगळ्याचा आनंद घ्यायला एक शरीर दिलं. आणि ह्यातली एक जरी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर आपण जगू शकत नाही. हे शरीरच उरलं नाही तर मग तुमच्या पैशांचा काय उपयोग? रमाताई, राघव दादा किती बरोबर बोलतोय ना. अभि, गप्प बस. बघा, अभिषेकला इतक्या लहान वयात सुद्धा कळलं. देवाने दिलेल्या देणगी पुढे माणसाने निर्माण केलेला हा पैसा क्षुल्लक आहे. तरी ह्या बदल्यात देवाला कुठलंही कौतुक नको असतं. ना त्याचे फोटोज छापायचे असतात, ना कुठल्या बॅनरवर त्याचं नाव मिरवायचं असतं. आज तुमच्यात एक छोटासा बदल करून पहा रमा मॅडम. तुमच्यातला अहंकार या कुंडामध्ये वाहून जाऊ. देवाचं नामस्मरण करा, म्हणजे तुमच्यातला राग सुद्धा कमी होईल. पैसे नाही तर मनातली भक्ती मिरवत आजची ही महाशिवरात्र साजरी करा, आणि मग बघा तुम्हाला आज किती निर्मळ आनंद मिळतो ते. आज तो बॅनर खाली का उतरवला गेला याचं उत्तर मिळालं. येतो. हर हर महादेव, हर हर महादेव. मामा, राघव मागेच 1 मिनिट पण कधी बोलत नाही, आणि त्या रमाशी छान हसत हसत बोलत होते. एवढं काय बोलत असतील ते दोघं. बाबा, 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 रडू नको बाळा. बाबा, राघवराव की नाही तर परांजपेच्या उद्धट मुली बरोबर गुलू 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 करत होते. काय? मग तू त्या मुलीच्या आधी त्याच्याशी गुलुगुलू करायला का नाही गेली? मी जाणारच होते ना, मग पण ती उद्धट मुलगी लगेच पुढे गेली. बाबा, ते दोघं की नाही पूर्ण 6 मिनिटं 17.5 सेकंद बोलत होते. 6 मिनिटं 17.5 सेकंद. राघवराव माझ्याशी साधे 3.5 सेकंद सुद्धा बोलले नाही तो कधी. बाबा, थांब, तू थांब. तू असं भोकाड पसरलं ना की मला काही सुचेना असं होतं. मग हा, शांत राहा. बाबा, काय राघव त्या उद्धट मुलीच्या प्रेमात पडले असतील का हो?
माझं काय होणार बाबा? हे अगं अगं असं होणं शक्य नाही. राघव त्या उद्धट मुलीच्या प्रेमात पडणं शक्य नाही. अरे राघव सगळ्यांशीच मिळून मिसळून बोलतो, तसं तो तिच्याशी बोलत असेल. बाबा काय माझी खोटी खोटी समजूत काढू नका तुम्ही. एकतर मी राघवरावांसाठी इथे पूजेला आले, पण ते मला सोडून भलत्याच मुलीशी बोलत बसले. बाळा 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 मला तुझा हा आता त्रास न सहन होत नाहीये. मी ना आता या प्रकरणाचा छडाच लावतो. एखाद्या गुप्त हेरासारखी नजर ठेवतो आणि या प्रकरणाची पाळमुळच खणून काढतो. चल चल माझ्या बरोबर. अगं रमाताई, तुझं तोंड मीठ. अगं राघव दादा गेल्यापासून तुझ्या तोंडाचा आद आलाय. तोंड मीठ पहिले. अभि तू ना गप्पा बस जरा, जास्त बोलायला लागलास आजकाल. तू कधीपासून एवढं कमी बोलायला लागलेस ग? जर कोणी मला बोललं तर तू त्यांच्याशी किती भांडतेस, आणि आज राघव दादा तुला एवढं बोलून गेला तरी तू त्याला काहीच बोलली नाहीस. आय डोंट नो यार अभि. तो इडियट माझ्या समोर आला आणि असं काहीतरी बोलायला लागला ना, मला काही बोलताच येत नाही. अरे पण आता बस, आता मी गप्पा नाही बसणार आहे. मी फक्त करेक्ट चान्सची वाट बघते. म्हणजे तू करणार कायस? मी राघवला एकट्याला उत्तर नाही देणार आहे. ज्या लोकांनी माझ्या मॉम डॅडच्या फेसवर पाय ठेवला ना, त्या सगळ्यांसमोर उत्तर देणार आहे. बघच तू. नक्की तू करणार कायस ग? अरे तुम्ही दोघे इथे मागे का करताय? पुढे या ना. कशाला? आम्ही इथेच ठीक होत. असं काय करताय? आजचा हा सगळा कार्यक्रम गिरीश परांजपेंनी आयोजित केलाय आणि तुम्ही त्यांच्याच परिवारातले आहात, त्यामुळे तुम्हाला तुमचा मान मिळाला नको का? या. चल नाही, हा बरोबर बोलतोय. या. आबा, या गिरीश परांजपेंच्या पत्नी. नमस्कार, मी पवित्रा परांजपे. आणि मी गिरीश परांजपेंची धाकटी मुलगी आरुषी परांजपे. नमस्कार. सॉरी हा, आज एक महत्वाची मीटिंग आली त्यामुळे गिरीश काही येऊ शकले नाहीत, पण त्यांना खरंच खूप वाईट वाटतंय. त्यांना यायचं होतं पण त्यांचा नाईलाज झाला. नाही, काही हरकत नाही. गिरीश परांजपेंच्या अर्धांगिनी म्हणून तुम्ही आरती करू शकता. अहो, देवाला सगळी लेकरं सारखीच. मनापासून श्रद्धा असली की ती त्याच्यापर्यंत पोचतेच. मी पूजा करून घेतो, मग त्यानंतर तुम्ही पहिली आरती करा. गुरुजी, आपण अजून थोडा वेळ थांबू शकतो का? मला कळलं नाही, कोणी येणार आहे का तुमचं घरचं अजून? कोणाला शोधते साई? म्हणजे खरं तर आली आहे ती, गिरीशची मोठी मुलगी रमा. आज गिरीशच्या ऐवजी आमच्या घरातली प्रतिनिधी म्हणून तीच आली आहे, त्यामुळे खरं तर आरतीचा पहिला मान तिलाच मिळायला हवा. पण आता ती इथे नाहीये ना, मग कशाला तिची वाट बघायची आहे? आरुषी, असं करून कसं चालेल? रमा असेलच इकडे कुठेतरी. हो हो, अगदी. हे त्यांना येऊ दे. म्हणजे गिरीश परांजपेंना जो मान मिळायचा तो त्यांची मोठी कन्या म्हणून त्यांनाही देण्यात येईल. मी मगाशी रमा मॅडमना मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ बघितलं. तू जा, त्यांना घेऊन ये. हो, हो. मी तोपर्यंत पूजा करून घेतो. हो हो हो. महादेवाय नमः. महादेवाय नमः. महादेवाय नमः. रमा मॅडम,
रमाताई मला खूप बोर होतोय ग. चल ना आपण मंदिरात जाऊया. पूजा चालू झाली असेल ना. स्पॉन्सरचे रिप्रेझेंटेटिव्ह जोवर येत नाही तोवर तिथे काहीच सुरू होणार नाहीये. हा पण आपण तिथे कधी जाणार आहोत मग. जाऊया, घाई काय. माझा टार्गेट आधी मला बोलवायला तर येऊ दे, मग जाऊ. टार्गेट कोण टार्गेट ग. टार्गेट राघव पुरोहित. अभिषेक रमाताई तो बघ राघव दादा आला. रमा मॅडम